नमस्कार. आज 20 जानेवारी 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सोडतीपूर्वीच फाटाफूट, बहुमत नसलेल्या महापालिकांत नव्या राजकारणाची नांदी. कालच्या वृत्तपत्र विश्लेषणमध्ये मी महापौरबद्दलची जी निवडणूक आहे ती कशा पद्धतीने होते हे सांगण्याचा प्रयत्न केला होता व परवा दिवशी आपण सोडती कशा पद्धतीने केली जाते आरक्षणासंदर्भात ती चर्चा केली होती. तर प्लीज मागच्या 2 दिवसाचे तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या, त्यामधून ह्या बातमीचं जे राजकारण आहे किंवा याची प्रोग्रेस जी आहे ते तुम्हाला नक्की समजून येईल. बाकी या व्यतिरिक्त आपल्यासाठी सध्याला ही न्यूज गरजेची नाही. पहा, राजकीय बातमी आहे, पण यामधील जे बॅकवर्ड लिंकेजेस होतं ते आपण काल आणि परवा दिवशी कंप्लीट केलेलं आहे. डन. पुढची बातमी आहे, यंदाच्या उसळीनंतर आर्थिक गती मंदावणार, आगामी 2 वर्षासाठी IMFचा अंदाज. आता हा बेसिकली काय आहे, अंदाज आहे व तुम्हाला माहिती आहे अंदाज आपल्यासाठी UPSCसाठी काहीच गरजेचा नसतो. ओके, आता अगदीच पहा, आज 20 तारीख आहे, फक्त 10 दिवस राहिले. 10 दिवसानंतर बजेट आपलं पार्लमेंटमध्ये येईल. मग बजेटमध्ये जे एस्टिमेटेड आकडेवारी असेल ती आपल्यासाठी खूप गरजेची असेल. बाकी पहा, IMFनी काय म्हटलेलं आहे किंवा वर्ल्ड बँकनी आपल्याबद्दल काय म्हटलं हे आपल्यासाठी गरजेचं बिलकुल नसतं. व लास्ट इयर तुम्ही प्रिलिमचा प्रश्न पाहू शकता, त्यामध्ये पण बजेटची आकडेवारी दिली होती, न की वर्ल्ड बँक किंवा IMFची. ओके, त्यामुळे बजेट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे व मी बजेट नक्की तुमच्या समोर मांडणार आहे. म्हणजे त्याचं जे विश्लेषण आहे ते आपण नक्की क्लासमध्ये कंप्लीट करत असतो, काळजी नका करू. पुढची बातमी आहे, चांदी 3 लाखांवरती गेलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढे आपल्यासाठी गरजेची आहे का बातमी. त्यानंतर दुसरी बातमी महत्त्वाची म्हणजे पहा, नावात फरक असला तरी CETसाठी उमेदवार पात्र. म्हणजे होतं काय पहा, आधार कार्डवरचं नाव आणि आपलं जे गुणपत्रिका आहे त्याबद्दलचे जे नाव बदल आहेत त्या संदर्भात CET सेलचा हा निर्णय आहे. महत्त्वाची न्यूज आहे पहा. त्यानंतर पुढची बातमी आहे, वाढवण विरोधात पालघरमध्ये जनआक्रोश, विविध प्रस्तावित प्रकल्प दूर करण्याची राज्य सरकारकडे मागणी. आता राज्य सरकार यावरती काय निर्णय घेईल पाहूयात. पुढे, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे. आता ही बातमी खऱ्या अर्थाने जर पाहिली तर आर्टिकल 21 ओके, व याच्यापूर्वी पण मी तुम्हाला दरवेळेस म्हटलेलं आहे, राईट टू डाय हे आर्टिकल 21 अंतर्गत बिलकुल येतं, बरोबर आहे. मग पहा, आता औरंगाबाद खंडपीठाचा हा निर्णय आहे. मग या निर्णयामध्ये झालेलं काय होतं पहा, तर अगदी प्रेमीयुगुल होतं. मग मुलीने मेसेजचा रिप्लाय वगैरे देणं बंद केलेलं होतं. मग मुलाने मुलीच्या विरोधात FIR फाईल केली होती किंवा तिच्यामुळे मी आत्महत्या वगैरे करत आहे. ओके, मग अगदीच बॉम्बे हायकोर्टाने याला नकार दिलेला आहे. व पहा, म्हणजे होऊ शकत नाही तशा गोष्टी. मग आता या बातमीचा आपल्यासाठी रिलिव्हन्स काय आहे पहा, तर अगदी रिलिव्हन्स एवढंच आहे, आर्टिकल 21 जिथे तिथे लागू होतो आपला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक आहे. त्याचसोबत पहा, आपल्या समाजामध्ये काय चालू आहे हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत गोष्टी. ओके, म्हणजे आपण लोकल बातम्या पण थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा मुलाखतीला जातात ना तुम्ही, त्यावेळेस निर्णय वगैरे सांगू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर पुढे चला, भारतात प्रथमच वाघाचे कृत्रिम दंत प्रत्यारोपण, नागपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये पहिला प्रयोग करण्यात आलेला आहे. वाघाच्या कृत्रिम दंत प्रत्यारोपणामध्ये आपण कोणाची मदत घेत आहोत पहा, इस्रायलची मदत घेत आहोत व वेळोवेळी आपल्याला इस्रायल मदत करत असता. ओके, म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन ज्यावेळेस शिकताना त्यावेळेस आपल्याकडे एक छाती ठोकून सांगण्यासारखे मित्र कोण कोण आहेत, तर अगदी इस्रायल एक त्यापैकी आहे पहा. ओके, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर रशिया एक आहे, पण सध्याचे संबंध जे आहेत ना ते थोडेसे तुटत चालल्यासारखं, म्हणजे वर खाली वर खाली वर खाली अशा पद्धतीने होत आहेत. इंटरनॅशनल रिलेशन ज्यावेळेस शिकू ना आपण त्यावेळेस नक्की याबद्दल चर्चा करणार आहोत, काळजी नका करू. पण प्रथमच वाघाचे कृत्रिम दंत प्रत्यारोपण झालेलं आहे नागपूरमध्ये आणि कोणाच्या मदतीने, इस्रायलच्या मदतीने. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुढची बातमी आहे, तार्किक विसंगत नावे प्रसिद्ध करा, SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश. आता हीच बातमी आहे द हिंदूमध्ये पहा, पहिलीच बातमी आहे. व झालेलं काय पहा, आज लोकसत्ता खूप लेट आलेला आहे, 8:30 वाजता मला डाउनलोड झालेला आहे लोकसत्ता. ओके, तत्पूर्वी मी फक्त द हिंदू वाचून घेतलेलं होतं, पूर्ण द हिंदूमध्येच मी घेतलेलं होतं. पण पुन्हा ज्यावेळेस लोकसत्ता आलं त्यामुळे पहा, आता सध्याला 9:30 होत आहेत, तेव्हा रेकॉर्डिंग चालू आहे, त्यामुळे थोडंसं लेट झालेलं आहे, सॉरी फॉर दॅट. हे सर्व टेक्निकल इश्यू आहेत. ओके, तर चला वृत्तपत्राला सुरुवात करूयात परत एकदा. पहा, 3 जजेसची जी बेंच आहे त्यांच्यासमोर SIRची सुनावणी चालू आहे. मग SIRची सुनावणीमध्ये बेंगालबद्दलची एक मांडणी करण्यात आली काल. मग बेंगालबद्दलची मांडणी झाल्यानंतर जे इलेक्शन कमिशन आहे त्यांना अगदीच सुप्रीम कोर्टाने काल निर्देश दिलेला आहे की बा, तुम्हाला जे आहे ना, तुम्हाला वाटते ना की हे नाव डिलीट करायचं आहे, डिलीट करू शकता, प्रॉब्लेम तिथं काही नाही आहे. परंतु तुम्ही SIR करत असताना एखाद्या व्यक्तीचं जर नाव डिलीट तुम्हाला वाटत असेल करायचं आहे तर तुम्ही करू शकता, पण त्याला पहिल्यांदा तुम्ही काय करा, नोटीस द्या. व नोटीस त्यांनी 1.5 करोड पीपलला आता द्यावी लागणार आहे त्यांना. ओके, 1.5 करोड पीपलला त्यांना नोटीस द्यायची आहे. त्यासोबतच त्यांनी मान्य केलेलं आहे पहा
की पॅरेंट्स, ओके, आता हे आहेत सन म्हणजे मुलगा आणि त्याचे फादर, ओके, आईवडिलांचा आणि सनच्या किंवा म्हणजे मुलगी कोणी पण असू शकेल पहा, म्हणजे पालक आणि अपत्य या दोघांच्या वयामध्ये 15 वर्षाचा मिनिमम डिफरन्स तिथं असेल, ओके. मॅक्झिमम डिफरन्स तिथं ठेवू शकणार नाही पहा आपण. का मॅक्झिमम? म्हणजे पहा ना तुम्ही, अगदी 10 वर्षाचा डिफरन्स वगैरे तुम्ही ठेवू शकणार आहात का पालक आणि अपत्य या दोघांमध्ये? तर होऊ शकणार नाही. ते आपल्याकडे बालविवाह होतात, पण एवढं पण नाहीत ना की म्हणजे अगदीच बाळ असतानाच बालविवाह होतात, अशी प्रथा नाही आहे आपल्याकडे. त्यामुळे काल सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा पॉईंट तिथं उचललेला आहे पहा, की जे पालक आहेत आणि जे अपत्य आहे या दोघांच्या मध्ये पहा 15 वर्षांचा डिफरन्स तिथं नक्की असू शकतो. म्हणजे एक्सेप्शन केसेसमध्ये असं होऊ शकतं पहा, की पालकांचं वय लग्नाच्या वेळेस 15 असू शकतं, ओके. म्हणजे 18 वर्षाला ॲडल्ट होतात, परंतु त्यांचं वयच लग्न कमी वयामध्ये झालेलं असल्यामुळे मग लगेच त्यांना दुसऱ्या वर्षीच मुलगा वगैरे कदाचित अपत्य जन्मला असेल, त्यामुळे त्यांच्या वयामध्ये जे डिफरन्स आहे ते 15 वर्षाचं असू शकतं, परंतु 15पेक्षा कमी असू शकणार नाही आहे, ओके. व 15पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला तिथं मतदानाचा अधिकार मिळेल, पण तुम्हाला कोणत्या बेसिसवर दुसरे डॉक्युमेंट वगैरे तिथं द्यावे लागतील, ओके. मग यासाठी काल सुप्रीम कोर्टाने जे काही निवडणूक आयोगाला निर्देश दिलेत ना, ते अतिशय महत्त्वाचे आहेत पहा. मग पाहूयात आता काय होतं यापुढे केसमध्ये. कारण ही जी केस आहे ना, SIR बद्दलची केस जुलै महिन्यापासून चालू आहे पहा. जुलैपासून बिहारची केस बिहारमध्ये पहिल्यांदा SIR झालं, मग बिहारमध्ये इलेक्शन पण होऊन गेले, मग त्याच्यानंतर आता उर्वरित राज्यांसाठी आता SIR होत आहे. मग आता अगदीच पहा, जसं जसं प्रोग्रेस होईल ना या केसमध्ये तसं तसं आपण पुढे जाऊयात. आता स्वतःहून आपण यामध्ये जास्त डीपली जाऊ शकत नाही किंवा डिस्कशन पण करू शकत नाही पहा. सुप्रीम कोर्टाने आता तेवढं म्हटलेलं आहे की तुम्ही 15 वर्षाचा डिफरन्स वगैरे काढू शकता. यासोबतच सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे पहा, की ज्या ज्या व्यक्तीची तुम्हाला नावं हटवायची आहेत त्यांना तुम्हाला पहिल्यांदा नोटीस द्यावी लागेल व हे जे सर्व काम आहे ते ग्रामपंचायत लेवलमध्ये करून घ्या तुम्ही, ओके. असे निर्देश आहेत. डन. त्याच्यानंतर पुढे चला. नवीन यांची आज अधिकृत निवड. भाजप अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आलेला आहे व नितीन नवीन हे BJPचे अध्यक्ष असणार आहेत आता. म्हणजे आज त्यांची ऑफिशियली तिथं नेमणूक करण्यात येईल. डन. त्याच्यानंतर पुढे चला. राजकीय बातम्या आहेत, स्किप करू शकता. आज गोंदबद्दलचा आलेला आहे, म्हणजे जे फेविकॉल वगैरे आहेत ते कशा पद्धतीने काम करतात. त्यामध्ये तुम्ही फेविकॉलवर जर तुम्ही पाहिला असाल तर तिथं ॲडिसिव्ह हा शब्द लिहिलेला असतो. मग हे ॲडिसिव्ह का काम करतं? आता अगदी काल आपण काय पाहिलेलं होतं, साबण कसं वर्क करतं ते पाहिलं होतं. मग आज इथं देण्यात आलेलं आहे गोंद कसं काम करतात, ओके. ॲडिसिव्ह आहे यामध्ये, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे ट्रम्प ट्रॅश. आता ट्रॅश म्हणजे इथं कचरा हाच शब्द त्यांनी उच्चारला आहे. लोकसत्ताची थोडीशी मजेशीर भाषा असते, त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही. तर पहा, डोनाल्ड ट्रम्प यांना अचानक स्वप्न पडलं किंवा अगदी आपण समजून घेण्यासाठी असं म्हणू शकतो पहा, त्यांना अचानकच वाटलं, हे पहा इथं आहे USA, त्याच्यावरती आहे कॅनडा, त्याच्यानंतर बाजूला आहे अलास्का. आता अलास्का हे बेट पण बेट म्हणता येणार नाही, परंतु हे जे प्रदेश आहे तो प्रदेश USAने विकत घेतलेला आहे. कॅनडा म्हणजे लास्ट इयरला तुम्ही पाहू शकता पहा, ज्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प म्हणजे निवडून बसले होते घरी, ओके. त्यांची निवडणूक होणार होती, म्हणजे नोव्हेंबरमध्ये ते निवडणूक जिंकले होते पहा, व डिसेंबरचा हा जो कार्यकाळ आहे तो थोडासा ट्रान्झिशन फेज होता व जानेवारीमध्ये त्यांची नेमणूक झालेली आहे. 1 वर्ष त्यांना सत्तेमध्ये येऊन झालेलं आहे, बरोबर. मग पहा, डिसेंबरमध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं पहा कॅनडाला, की बा शक्य झालं तर मी तुम्हाला विकत घेतो म्हणून. म्हणजे अगदी त्यांचे जे पंतप्रधान होते त्यांच्यावरती बॅकलॅश आल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे, मी आहे तुम्हाला हे करण्यासाठी, तर तुम्ही तुमचा जो प्रदेश आहे तो मला विकू शकता, कारण मी पुढल्या वर्षी आता राष्ट्रपती होणार आहे अमेरिकेचा, त्यामुळे जो तुमचा कॅनडाचा जो प्रदेश आहे तो मला विका, मी चांगल्या पद्धतीने सांभाळेल असं त्यांनी म्हटलं होतं, ओके. ते कदाचित मजेशीर वगैरे होतं किंवा एक आपण हलका फुलका मजाक म्हणून घेतलेलं होतं, ठीक आहे. ते तिथपर्यंत मान्य झालं. पण त्याच्याच बाजूला पाहता एक ग्रीनलँड दिसतो, तुम्ही पाहिला असाल ग्रीनलँड, व त्याच्यावर सत्ता कोणाची आहे किंवा त्याचं जे काही डिफेन्स आहे ते कोण सांभाळतं, तर डेन्मार्क हा प्रदेश डेन्मार्क हे देश सांभाळतो, ओके. डेन्मार्क कुठं आहे तर इथं आहे, ओके. युरोपियन युनियनमध्ये डेन्मार्क येतं, बाकी इकडं आहे ग्रीनलँड, वरती आहे तो. व दुसरा महायुद्ध ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस डेन्मार्ककडे अगदी सैन्य वगैरे नव्हतं. मग डेन्मार्कने काय केलं पहा, अमेरिकेकडे गेलं व म्हटलं अमेरिकेला की बाबा मला थोडीशी मदत करा, इथं माझं सैन्य वगैरे पाठवू शकत नाही कारण माझं प्रदेशच एवढा आहे व मी तेवढं मोठं असं प्रदेशाला इथं काय करू शकत नाही बा, संरक्षण देऊ शकत नाही. रशियापासून वगैरे मी इथं संरक्षित करू शकत नाही. दुसऱ्या महायुद्धामध्ये तर रशिया तिकडूनच होता, परंतु जर्मनी हिटलर यांच्यावरती आक्रमण करेल या भीतीने त्यांनी गेले अमेरिकेकडे व अमेरिकेने इथे फौजा वगैरे पाठवल्या व तेव्हापासून पहा आजपर्यंत ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचं सैन्य तिथं
वेढा घालून आहे, जेणेकरून संरक्षणासाठी तिथं थांबलेला आहे. बरोबर, यामध्ये काहीच इश्यू नाही. परंतु राजकीयरित्या ऑफिशियली वर्क कोण करतं तर तिथं डेन्मार्क करतं. ओके, ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या आधिपत्याखाली आहे, परंतु सैन्य आहे अमेरिकेचं तिथं. मग डोनाल्ड ट्रम्प यांना स्वप्न पडलं व स्वप्न अशा पद्धतीने पडलं होतं पहा, की अगदी व्हेनेझुएला त्यांनी काबीज केलेला आहे आता. ओके, व तुम्हाला माहिती असेल विकिपीडियावरती त्यांनी स्वतःचीच फोटो लावलेली आहे व ॲक्टिंग प्रेसिडेंट ऑफ व्हेनेझुएला अशा पद्धतीने नाव पण लिहिलं. बरोबर आहे. मग व्हेनेझुएला काबीज करण्यामागची कारणं काय जर तुम्हाला माहिती असतील तर अगदीच पहा, कॅपिटलिस्ट नेशन आहे अमेरिका व तेथून पण त्यांना तिथे पेट्रोलियम जे पदार्थ आहेत किंवा पेट्रोलियमच्या ज्या खाणीज आहेत ते व्हेनेझुएलामध्ये अतिशय जास्त आहेत, पण त्याचं प्रोडक्शन खूप कमी आहे. प्रोडक्शन कमी आहे परंतु खाणी जास्त आहेत. ओके, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. प्रोडक्शनमध्ये व्हेनेझुएला खूप लोमध्ये आहे, पण त्यांच्याजवळ जे साठे आहेत ते जास्त आहेत. बरोबर, हे झालं नैसर्गिक वायू किंवा नैसर्गिक इंधनाबद्दलचं. मग ती तशाच पद्धतीने पहा, आता ही आहे आपली पृथ्वी. मग पृथ्वीवरील हा आहे नॉर्थ पोल व हा आहे साऊथ पोल. पहा, साऊथ पोलवरती इथं आहे अंटार्क्टिका खंड व आपण पूर्णतः आईसने म्हणजे बर्फाच्छादित हा प्रदेश आहे. बरोबर, व वरचा जो नॉर्थ पोल आहे तो पण बर्फाच्छादित आहे. मग इथंच येतं पहा, अशा पद्धतीने तिथं लँड नाही आहे, परंतु हे ग्रीनलँडचा प्रदेश आहे. ओके, ग्रीनलँडमध्ये इथं लँड आहे, परंतु अगदी इथे अंटार्क्टिका ज्या पद्धतीने आहे ना तसंच तिकडे ग्रीनलँड आहे, पण तिथे डायरेक्टली फक्त एक पोल नाही आहे. पहा, नॉर्थ पोल वरती आहे व तिथे आहे ग्रीनलँड. बरोबर आहे. मग अंटार्क्टिकावरती पहा, सर्व देश मिळून तिथं काय म्हणू शकता रिसर्च सेंटर वगैरे आहेत. भारताचं पण तिथं रिसर्च सेंटर आहे अंटार्क्टिका खंडावरती. बरोबर, पण ग्रीनलँडमध्ये अगदीच ज्या पद्धतीने व्हेनेझुएलामध्ये साठे आहेत अगदी त्याच बेसिसवर पहा ग्रीनलँडमध्ये पण भरपूर साठे आहेत. ओके, कशाचे? नैसर्गिक इंधनाचे वगैरे. त्यानंतर अगदीच दुसरी जी केमिकल्स आहेत, रेअर अर्थ मिनरल्स वगैरे जे आहेत ते तिथं खूप आहेत. मग याच नजरेतून डोनाल्ड ट्रम्प यांची नजर गेली ग्रीनलँडवरती व ग्रीनलँडवरती कोण सध्याला पहारा देऊन आहे किंवा संरक्षण कोण करतं त्याचं तर अमेरिका करतं. मग लगेच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की नाही, आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रीनलँडला कॅबेज करायचं आहे. मग हे जे स्वप्न त्यांचं पडलेलं होतं की मला ग्रीनलँड पाहिजे, मग अगदी ते अमेरिकेचे आहेत किंवा थोडंसं पॉवर जास्त आहे त्यांच्याकडे म्हणून आपण डायरेक्टली हे करू शकत नाही ना, लगेच त्यांना गिफ्ट म्हणून आपण देऊ शकत नाही. मग अगदी त्याच पद्धतीने पहा, इथे आहे लगेच UK युनायटेड किंगडम. मग युनायटेड किंगडमचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी कॉल केला डोनाल्ड ट्रम्प यांना की बाबा असं होऊ शकणार नाही, तुम्ही ते घेऊ नकात, व जर घेतला तर पहा युरोपियन युनियनमध्ये पण अशांतता निर्माण होईल. अशा पद्धतीने त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थोडासा विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण डोनाल्ड ट्रम्प हे ऐकणारे थोडीच आहेत किंवा सध्याला पहा अगदीच ज्यांच्याजवळ खूप मोठी सत्ता आहे, बळी तो खानपिळी या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांचं झालेलं आहे. म्हणजे त्यांना रोखणारं कोणी सध्याला दिसत नाही आहे. यामुळे त्यांनी म्हटले नाही, मी तुमचं ऐकणार नाही व युरोपियन युनियनमध्ये शांतता राहावी यासाठी मी काही तिथे हे नाही आहे, बादील नाही आहे. ओके, व माझं आणि तुमचं देणं घेणं नाही आहे असं म्हणत त्यांनी काय केलं आहे पहा, डायरेक्टली जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत त्यांचा कॉल ठेवून दिला व त्यांनी म्हटलेत आता युरोपियन युनियन व माझं काहीच नाही आहे, मी आक्रमण वगैरे करायला तयार आहे ग्रीनलँडवरती, पण ग्रीनलँड मला पाहिजेच पाहिजे. ओके, मग डेन्मार्कचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी काय म्हटले की पहिली गोळी आम्हीच मारू तुम्हाला. ओके, म्हणजे थोडंसं हे मजेशीर आहे किंवा काय म्हणू शकता एक कटाक्ष पद्धतीने आहे पहा, कारण डेन्मार्क जर पाहिला छोटूसा देश आहे व अमेरिकेचा मुकाबला तो करू शकणार नाही आहे. ओके, व बाजूलाच तुम्ही रशिया आणि युक्रेनचं पाहू शकता, ते तिकडे दोघंजण भांडून घेत आहेत व इकडे आता अमेरिका मागं लागलेला आहे. त्याच्यानंतर आता व्हेनेझुएलाचा तर इश्यू त्यांच्या जवळच गेलेला आहे म्हणा, परंतु युरोपियन युनियन आता अशांत होऊ शकतं. व पहा मागच्या लेक्चर्समध्ये पण मी सांगितलं होतं तुम्हाला नाटोबद्दलचं. ओके, मग नेटोमध्ये काय झालेलं होतं पहा, अगदी युरोपियन युनियन आणि अमेरिका आहे. अमेरिकेने काय म्हटलं आहे नेटोसोबत करार करत असताना की जर तुमच्यावर कोणी आक्रमण केलं ना तर पहिल्यांदा मी धावून येईल तुमच्यासोबत. ओके, तुम्ही काळजी करू नका, मी बडा भाई आहे, तुमचं संरक्षण मी नक्की करेन. पण ज्यावेळेस आता इथेच समस्या येत आहे, नाटोमध्येच अमेरिकाचं आक्रमण करत आहे, त्यावेळेस यांना वाचवणार कोण? आता हाच इथं बेसिकली महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे. मग पाहूयात इंटरनॅशनल रिलेशन आता पुढे कसं चालेल. ओके, किंवा याची जी घडामोड आहे किंवा डोनाल्ड ट्रम्प यांना कोणी रोखेल का, आता हाच एक बेसिकली प्रश्न आहे. मग आता इथं लेखक काय म्हणत आहेत की मध्यावधी आता अमेरिकेमध्ये निवडणुका आहेत, मग जोपर्यंत निवडणुका लागणार नाहीत व डोनाल्ड ट्रम्प यांना थोडासा धडा मिळणार नाही तोपर्यंत आता आपला जो कचरा त्यांनी निर्माण करणार आहे जगभरामध्ये तो आपल्याला सहन करावाच लागेल. व पहा फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे फक्त एका ग्रीनलँडला इश्यू नाही आहे किंवा युरोपियन युनियनला प्रॉब्लेम नाही आहे, तर संपूर्ण जगभराला याची समस्या आहे. व अगदी पहा हे
आर्थिक संकट जगभरामध्ये त्यांनी निर्माण करणार आहेत व वेडसरपणा चालू आहे आता बेसिकली डोनाल्ड ट्रम्प यांचा, हाच इथं बेसिकली सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण ज्यावेळेस युरोपियन युनियनला तिथे काही धक्का वगैरे बसेल, मग ग्लोबल सप्लाय चेन तिथं नक्की तुटेल. ओके, व एकीकडे जर तुम्ही पाहिलात, ठीक आहे, ट्रम्प किंवा अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये भांडण वगैरे झालं किंवा रशिया युक्रेनचं युद्ध वगैरे झालं, पण त्याचा इम्पॅक्ट ग्लोबलायझेशनवर जर झाला किंवा ग्लोबल सप्लाय चेंजवर जर झाला, तर अगदी पहा इकडे चायना आहेच ना, मग चायनाला कोण कंट्रोल करणार आहे. म्हणजे अतिशय प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन डोनाल्ड ट्रम्प हे करून ठेवू शकतील. मग यासाठी यांना रोखणं आता अमेरिकी जनतावरच सर्व काही आहे. मग पाहूयात आता अमेरिकी जनता त्यांना कशा पद्धतीने रोखेल किंवा निवडणुकांमध्ये त्यांना धडा मिळेल का. ओके, कदाचित आता हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण त्यांचं राजकारण पाहत आहोत, परंतु इंटरनॅशनल रिलेशनसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. पहा, जगभरामध्ये शांतता नांदण्यासाठी व आपली पण जी इकॉनॉमी आहे ती सस्टेन करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प जाणं गरजेचे आहेत. ओके, आता सध्याला तर इलेक्शन नाही आहेत पहा डायरेक्टली, म्हणजे आता सोसावं तर लागणार आहे, परंतु मध्यावधी जे इलेक्शन असतात त्यामधून तरी डोनाल्ड ट्रम्पांना थोडासा धडा मिळाला तर ते वेळीच आलेलं शहाणपण नक्की असेल. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. साहित्य पुरस्कारांचे असेही राजकारण. आता अगदीच एक मजेशीर घटना घडली पहा, की साहित्य अकादमी जे अवॉर्ड्स असतात त्यावरती केंद्र सरकारने अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. मग केंद्र सरकारने अंकुश लावण्याचा प्रयत्न केला हे म्हटल्यानंतर लगेच तमिळनाडूचे जे चीफ मिनिस्टर आहेत स्टॅलिन यांना वाटलं की इथं संधी आपल्याला नक्कीच मिळू शकते. मग त्यांनी काय केलं आहे पहा, की केंद्र सरकारला न विचारताच किंवा म्हणजे ठीक आहे केंद्र सरकारने साहित्य अकादमी अवॉर्ड रोखलेली आहेत ना, तर मग आपण काय करूयात, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, बंगाली ह्या ज्या 7 भाषा आहेत, या 7 भाषा कशा आहेत तर अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या भाषा आहेत पहा. ओके, मग ह्या 7 भाषांना ना यांनी काय म्हटले की या अभिजात भाषा आहेत, त्यामुळे आपण काय करूयात, यांना साहित्य अकादमी अवॉर्ड ज्या पद्धतीचा किंवा ज्या लेवलचा आहे ना तेवढ्या लेवलचा अवॉर्ड तमिळनाडू सरकार या सर्व 7 भाषांना देईल असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. मग इथून खऱ्या अर्थाने आता परत एकदा भाषिक राजकारण इथं तयार होत आहे पहा. कारण जे अभिजात भाषा आहेत त्यांचं जे फंडिंग वगैरे आहे किंवा साहित्य अकादमी अवॉर्ड्स जे आहेत ते रोखणं योग्य नाही आहे. मग रिसर्च असू द्यात, त्यामधील जे साहित्य असू द्यात, यासाठी आपल्याला काय साहित्य अकादमी अवॉर्डची गरज असते. परंतु लगेच म्हणजे केंद्र सरकारने ते अवॉर्ड रोखले. या निमित्ताने तमिळनाडूचे जे चीफ मिनिस्टर आहेत त्यांनी निर्णय अशा पद्धतीने घेतलेला आहे की आता आपण साहित्य अकादमी लेवलचे अवॉर्ड्स वगैरे देऊयात. म्हणजे अगदी स्टेटची इकॉनॉमी वगैरे चांगली आहे, त्यांची मान्य आहे, पण डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत टक्कर घेणं पण योग्य नाही आहे. मग आता पाहूयात सेंट्रल आणि स्टेट रिलेशन कशा पद्धतीने असेल. व भाषिक वाद जो आहे ना हा टाळता येणं खूप गरजेचं आहे पहा, कारण फेडरलिझमसाठी हे सर्व काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, व भाषा हा आपला अभिमान नक्कीच आहे. मग पुढे आता पाहूयात. आता आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हटलात तुम्ही तर यामध्ये हिंदी नाही आहे. हिंदी का नाही आहे तर हिंदी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे का नाही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगू शकता पहा. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. संभाजीनगरमध्ये शिवसेना का पडली याबद्दलचं विश्लेषण आहे, गरजेचं नाही पहा. आता कदाचित ते महानगरपालिकेबद्दलचं दिलेलं असेल. मी छत्रपती संभाजीनगर हे एडिशन यूज करतो, त्यामुळे कदाचित तीच बातमी आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर पुढची बातमी आहे उच्च मध्यम उत्पन्न गटात रवानगी, पुढील 4 वर्षातील भारताच्या प्रगतीबद्दल अहवालाचा आशावाद. म्हणजे अगदीच जे सध्याला लोअर मिडल क्लास आहे ते हायर मिडल क्लास होईल का, तर 8वा वेतन आयोग वगैरे येणार आहे असं म्हणणं आहे. पाहूयात, आपण पण इथे जाणार आहोत, काळजी नका करू. 2030पर्यंत दिलेला आहे, पण आपला फक्त बजेट महत्त्वाचा आहे आज घडीला. ओके, त्यामुळे अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट आहे आजचं द हिंदूमधील ही पहिली बातमी आपण डिस्कस केली आहे. नेक्स्ट बातमी आहे ब्रिक्सबद्दलची. RBIने काय केलं आहे पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला एक प्रस्ताव पाठवलेला आहे. प्रस्तावामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, डिसेंबर 2022मध्ये आपण काय अनावरण केलं होतं, रुपीचं अनावरण केलं होतं. 1 नोव्हेंबर 2022 आणि 1 डिसेंबर 2022 रोजी आपण रुपी मार्केटमध्ये आणला. आज सध्याला पहा त्याचं ट्रायल चालूच आहे बेसिकली, व ऑफलाईन पद्धतीने पण तुम्ही रुपीचं ट्रान्झॅक्शन करू शकता. ओके, आता ही रुपी कुठं आहे, कसं आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही काम करा, आपल्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ना CBDC किंवा रुपी SBI अशा पद्धतीने, म्हणजे ज्या बँकेत तुमचं खातं आहे ना त्या बँकेचं तुम्ही रुपीचं CBDC ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता व तिथून तुम्ही पाहू शकता की डिजिटल करन्सी कशी आहे भारत देशाची. ओके, डिजिटल करन्सी म्हणजे तुमच्याजवळ आज जो कॉईन आहे ना तो डिजिटल स्वरूपात मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. ओके, म्हणजे तुमच्या खात्यातून पैसे डेबिट केले जातील व ते जातील रुपी CBDC अशा पद्धतीने, व त्यावरती व्याज मिळणार आहे का तर बिलकुल नाही. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही.
आता बेसिकली तुम्ही अमेझॉन हे ॲप्लिकेशन यूज केलं असाल, शॉपिंगसाठी पण आहे व पेमेंटसाठी पण आहे, बरोबर. अमेझॉनमध्ये तुम्हाला अमेझॉन पे हे एक सबसेक्शन दिसेल. अमेझॉन पेमध्ये पहा तुम्ही अमेझॉन वॉलेट हा शब्द ऐकला असाल. मग त्या वॉलेटमध्ये जे पैसे असतात त्यावरती व्याज वगैरे मिळू शकत का? बिलकुल नाही. हे आहे बँक. ओके, बँकेत जर आता आज घडीला पहा ना तुम्ही, व्याज कोण देतं आपल्याला? तर बँक देतं, बरोबर आहे. मग बँकेतून पैसे वॉलेटमध्ये तेव्हाच रिलीज झालेले आहेत ज्या वेळेस आपण वॉलेटमध्ये पैसे ॲड केलेले आहेत. ओके, त्यामुळे अगदी वॉलेट स्वरूपात काम करतं CBDC, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ओके, हाच पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर CBDC कोणी दिलेला आहे किंवा कोणामार्फत हे लॉन्च झालेलं आहे? RBI, सेंट्रल बँक म्हटलेलं आहे. त्या नावामध्ये सर्व काही आहे व 2023चं तुम्ही पेपर पाहू शकता, त्यामध्ये CBDCवरती प्रश्न आलेले आहेत. ओके, जे मी व्याजबद्दल बोलतोय ना तेच तेव्हाचा पण प्रश्न होता. डन. आय होप हा पॉईंट समजला असेल. कारण ते वॉलेट आहे. ओके, CBDC ॲप जे तुम्ही यूज करताना ते तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतं व ते वॉलेटमध्ये सुरक्षित राहतात. व तुम्ही ज्यावेळेस ऑफलाईन पण शॉपिंगला वगैरे जाता त्यावेळेस म्हणजे इंटरनेट जर तुमच्याजवळ नसेल ना तर ते ऑफलाईन पण काम करणार आहे. यासाठी CBDCचं महत्त्व आहे. मग RBIने सेंट्रल गव्हर्नमेंटला काय म्हटलेलं आहे पहा, यावर्षी ब्रिक्सची परिषद आपल्या देशामध्ये भरणार आहे, BRICS. ओके, ब्रिक्स 2026 कुठे आहे? इंडियामध्ये आहे. ओके, मग इंडियामध्ये आल्यानंतर ब्रिक्स 2026 भरल्यानंतर RBIने काय केलं आहे, आपण एक प्रस्ताव ठेवूयात. प्रस्ताव कशाचा ठेवूयात? जे आपले 5 राष्ट्र आहेत ब्रिक्समधील त्या सहभागी राष्ट्रांना, म्हणजे आता इंडिया सोडून बाकीचे जी राष्ट्र आहेत यांना आपण काय करूयात, भारताचा हा प्रस्ताव असेल की तुम्ही पण CBDC, म्हणजे चायनाचं पण CBDC आहे पहा. ओके, फक्त त्यांचं चायनीज CBDC आहे ते. ओके, प्रत्येक राष्ट्राचं CBDC आहेत. पण प्रॉब्लेम हाच आहे आपल्याकडे की हे सगळ्यांचे जे CBDC आहेत ना ते सध्याला ट्रायल बेसिसवर आहेत. मग अगदी RBIने 2026 ब्रिक्स परिषद भारतामध्ये बसल्यानंतर त्यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे असा की CBDCचा आपण काय करूयात, लिंक करूयात. म्हणजे अगदी ब्रिक्सचे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका जे राष्ट्र आहेत ह्या सगळ्यांचं आपण एक कॉम्बिनेशन करूयात व CBDC म्हणजे तुम्ही करन्सी जी आहे ती डिजिटल स्वरूपात ट्रान्झॅक्शन करा. म्हणजे इथं तुम्हाला देवाणघेवाण जर करायची असेल, म्हणजे आता अगदीच पहा आपण रशियाकडून तेल आयात करत आहोत. ओके, रशियाकडून ज्यावेळेस आपण तेल आयात करतो त्यावेळेस आपण ट्रान्झॅक्शन कोणत्या स्वरूपात करतो? डॉलर देतो का रशिया? तर बिलकुल नाही. आपण रशियाला डॉलर न देता आपण काय करतो, रुपयामध्ये त्यांचं जो प्राईज आहे तो किंमत तिथं अदा करतो. ओके, जसं पहा तुम्ही आपल्या तुमच्या काय म्हणू शकता लोकल शॉपमध्ये जाऊन एखादी वस्तू विकत घेता. वस्तू विकत घेतल्यानंतर त्याची जी किंमत आहे ती तुम्ही रुपयामध्ये देता. अगदी तसंच हे जे ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, ब्राझील, रशिया, चायना, त्यानंतर साऊथ आफ्रिका हे जे राष्ट्र आहेत ना, या राष्ट्रामध्ये ज्या वेळेस तुम्ही काही त्या राष्ट्राकडून एखादी वस्तू आयात किंवा निर्यात करणार आहात त्याची जी किंमत आहे ती आपण काय करूयात, एक CBDC ॲप्लिकेशन तयार करूयात व डायरेक्टली डिजिटल करन्सीद्वारे आदान प्रदान करूत. जेणेकरून काय पहा, डॉलरची आपल्याला गरजच पडणार नाही. म्हणजे आपण जे अमेरिका आहे त्याला दूर करता येईल असं RBIची प्लॅनिंग चालू आहे. ओके, म्हणजे आता अगदी मिमीच्या स्वरूपात जर बोलायचं म्हटलं तर एकदम मस्त प्लॅन आहे हे. ओके, परेश रावलच्या भाषेमध्ये वगैरे. पण पहा हे वर्क करेल का, हे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना समजेल ना ते डोनाल्ड ट्रम्प आणखीन जास्त तापणार आहेत. कारण लास्ट इयरला पण असंच झालेलं होतं पहा. मी आत्ताच बोलत असताना म्हणजे लोकसत्ताचं एडिटोरियल अनालिसिस करत असताना आपण बोललेलो होतो पहा की डिसेंबरमध्ये डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेले होते पण ट्रान्झिशन फेजमध्ये होते, मस्त आराम करत होते घरी. मग त्यावेळेस त्यांना परत ही बातमी समजलीच होती की बाबा हे जे ब्रिक्स राष्ट्र आहेत ना, ज्यामध्ये इंडिया पण इन्क्लूड आहे, तो राष्ट्र काय करत आहे तर डॉलरायझेशन ही स्टेप आणत आहे. डॉलरायझेशन म्हणजेच पहा डॉलरायझेशन. तर अगदीच ब्राझील, रशिया, चायना, साऊथ आफ्रिका ह्या सगळ्यांचं आणि एक इंडिया हे सगळे राष्ट्र मिळून एक करन्सी काढणार आहेत व त्या करन्सीला डॉलरची गरज बिलकुल पडणार नाही. ते स्वतः ट्रान्झॅक्शन करणार आहेत. व एक आयरनी इथं तुम्हाला लक्षात आली असेल, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका हे जर राष्ट्र पाहिलं ना तुम्ही तर या राष्ट्राची जी इकॉनॉमी आहे ना ती पुढे येत आहे. रशिया तुम्ही पाहू शकता, चायना पाहू शकता, इंडिया पाहू शकता. ओके, हे सगळे राष्ट्र ना इकॉनॉमिकली बलाढ्य राष्ट्र आहेत. जर आपण डॉलरायझेशन जर केलं तर अगदीच पहा दुसऱ्या राष्ट्रासोबत पण आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करून ब्रिक्समध्ये त्यांना इन्क्लूड जर केलं तर डॉलरचं महत्त्व तिथं कमी होऊ शकतं. मग हे डोनाल्ड ट्रम्प यांना समजलं की लगेच त्यांची झोप उडून गेली. मग त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी म्हटले, जर भारताने किंवा ब्रिक्स राष्ट्रांनी असा प्रस्ताव ठेवला डॉलरायझेशनचा तर मी त्यांच्यावरती 200% टॅक्स लावेन. ओके, व सध्याला भारत सरकारवरती त्यांनी 50% टॅक्स लावलेला आहे. ओके, मग अगदीच पाहूयात
काय करतात, मग आता RBIने तर असा प्रस्ताव ठेवलेला आहे भारत देशासमोर भारत सरकारसमोर. मग भारत सरकारने जर हा प्रस्ताव एक्सेप्ट केला तर पुढे याचं काय होणार आहे पहा, ब्रिक्स जे राष्ट्र येणार आहेत म्हणजे समिट ज्यावेळेस होईल मग समिटमध्ये हा प्रस्ताव ठेवला जाईल व सर्व राष्ट्रांनी याला जर मान्यता दिली तर मग CBDC अशा पद्धतीने आपले करन्सी होईल. व आपण ज्यावेळेस ब्राझील असू द्यात, रशिया असू द्यात किंवा अगदी चायना यांच्यासोबत आपण डायरेक्टली रुपयामध्ये देवाणघेवाण तिथं करू शकतो व ते पण डिजिटल स्वरूपामधून. याचा धोका आपल्याला मग पुन्हा बिलकुल होणार नाही व आपल्याला ही अगदीच फायदेशीर असणार आहे, कारण आपल्याला डॉलरची तिथं जास्त मागणी वगैरे गरजेची असणार नाही. ओके, व डॉलरची जर मागणी घटली तर रुपया परत एकदा आपण चांगला स्ट्रॉंग तिथं तयार करू शकतो किंवा चांगला बनवू शकतो. मग यासाठी याचं महत्त्व खूप आहे पहा ब्रिक्सबद्दलचं. पण आता यालाच अनुसरून एक आर्टिकल आलेला आहे, लगेच तो आर्टिकल डिस्कस करूयात. आता हे जे सर्व काही आहेत पहा, हे अमेरिकेसंबंधातच सगळे आर्टिकल आले आहेत. इन अ चेंजिंग वर्ल्ड इट इज स्मॉल टेबल्स बिग डिव्हिडंड्स. ओके, सर्वांना माहिती आहे 26 जानेवारी रोजी युरोपियन युनियनचे जे अध्यक्ष आहेत ते भारत देशामध्ये येणार आहेत, बरोबर. मग आल्यानंतर त्यांच्यासोबतची चर्चा वगैरे इथं दिलेली आहे. आता कालचं लेक्चर तुम्ही पाहून घेऊ शकता, त्यामध्ये पण मी हेच डिस्कस केलं होतं. पण आता सध्याला आपण काय करत आहोत, ब्रिक्सबद्दल चर्चा करत आहोत. मग पहा भारत देशाची एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन कशी आहे. ओके, तर आपण ब्रिक्समध्ये जातो किंवा आपण क्वाडमध्ये पण आहोत पहा, QUAD तुम्ही नाव ऐकून असाल. पहिल्यांदा ना हे 2007मध्ये तयार झालेलं होतं, परंतु 2007मध्ये तयार झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला तत्कालीन चायनाने नकार दिला की बाबा तू ह्याच्याकडे जाऊ नकोस, मी मित्र आहे ना तुझा, मग तू असं नकोस करू. तू आता थोडंसं पहिल्यांदा बॅकग्राऊंड आणखीन जास्त सांगावं लागेल, कारण क्वाडची चर्चा आपण यावर्षी किंवा या लेक्चर सिरीजमध्ये पहिल्यांदा चालली आहे. एक आहे USA यामध्ये, दुसरा आहे जापान, तिसरा आहे पहा इंडिया आणि चौथा आहे पहा ऑस्ट्रेलिया. ओके, मग हे 4 देशांचं मिळून काय झालेलं आहे, क्वाड तयार झालेला आहे. 2007मध्ये पहिल्यांदा यांनी फंक्शन करायला सुरुवात केली की लगेच दुसऱ्या वर्षी यांचं डेथ झाली व 2008मध्ये ऑस्ट्रेलियाने नकार दिला, मी तुमच्यासोबत भेटू शकणार नाही का, कारण माझा मित्र आहे चायना, यांनी मला थोडीशी पुकार देत आहेत त्यामुळे मी इथं मदत करू शकणार नाही असं म्हणत त्यांनी विड्रॉल केलं. व त्यावेळेस म्हणजे आता ही इंटरनॅशनल रिलेशनचा थोडासा भाग आहे. मी दरवेळेस म्हणतो पहा, अदानी यांची खदान आहे कुठे, ऑस्ट्रेलियामध्ये, व त्याचं जे लिंकेजेस आहे ना ती इथंच आहे. चायना आणि हे क्वाड समिट ज्यावेळेस शिकवेल ना त्यावेळेस अगदी चांगल्या पद्धतीने आहे. ते थोडंसं डीपली होतं परंतु ठीक आहे आता. ओके, पण पहा मग 2007मध्ये 2008मध्ये लगेच हे डिसमेंटल झालं. मग परत पहा 2017मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना जाग आली. परत त्यांनी म्हटले की नाही, आपण जे काम केलेलं होतं 2007 साली आपले जे पूर्वीचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी, मग आपण काय करूयात परत एकदा याला रिवाईव्ह करूयात. ओके, म्हणत त्यांनी काय केलं, ऑस्ट्रेलियाला फोन लावला. ऑस्ट्रेलियाला म्हटली चायनाला मला बोलायचं नाही आहे, आपण दुश्मनाचा दुश्मन जर म्हटलं तर दोस्त होत आहे, अगदी त्या पद्धतीने तू आम्हाला येऊन भेट, आपण काय करूयात चायनाला डिसमेंटल करण्याचा प्रयत्न करूयात किंवा चायनाला काउंटर करूयात. कारण पहा त्यावेळेस ना BRI जे चायनाचं बेल्ट रोड इनिशिएटिव्ह आहे ते खूप चर्चेत होतं. या निमित्ताने ऑस्ट्रेलियाला फोन केल्यानंतर ऑस्ट्रेलिया आपण परत एकदा क्वाडमध्ये जॉईन झाला. मग आता अगदी क्वाडची जी समिट आहे तिथे भारत देश पण आहे, जापान आहे, इंडिया आहे आणि ऑस्ट्रेलिया आहे. ओके, मग हे 4 राष्ट्रांचं मिळून क्वाड परत एकदा 2017पासून तयार आहे किंवा फंक्शन करत आहे पहा. मग फंक्शन करत असल्यानंतर यामध्ये क्वाडचं सर्वात महत्त्वाचं फॉर्मेशनचं एकच रिझन आहे की आपल्याला काउंटर कोणाला करायचं आहे, चायनाला करायचं आहे. ओके, व पहा यामध्ये भारताची जागा त्यामुळेच ठेवलेली आहे त्यांनी, डोनाल्ड ट्रम्प यांनी वगैरे, की बाबा चायनाला जर काउंटर करायचं असेल आशियामधून तर कोणाची मदत घ्यावी लागेल, इंडियाची मदत घ्यावीच लागेल, अन्यथा काहीही होऊ शकत नाही. व चायनाचा जो सगळ्यात मोठा मार्केट जो आहे तो अगदी इंडियामध्ये आहे व अगदी वर्ल्ड लेवलवरती पण पहा इंडिया खूप मोठा मार्केट आहे व हे डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती आहे. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017मध्ये क्वाडला परत एकदा त्यांनी रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न केलेला होता. ओके, मग 2021 पासून यांच्या नियमित बैठका वगैरे चालूच आहेत, बरोबर. लास्ट इयरला पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी पण अमेरिकेत गेले होते, क्वाड समितीसाठीच गेले होते. ओके, क्वाड समिटसाठीच गेलेले होते. डन, इथपर्यंत आय होप समजलेलं असेल. आता पहा इथे क्वाडचं जर उद्दिष्ट पाहिलात तर डोनाल्ड ट्रम्प ही डायरेक्टली बोलू शकतात पहा की आम्हाला चायनाला काउंटर करायचं आहे, यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत, असं डोनाल्ड ट्रम्प काय म्हणतात एक छातीठोकपणे असं म्हणू शकतात. पण भारत देश इथं म्हणू शकत आहे का पहा, तर बिलकुल म्हणत नाही. का म्हणत नाही, भारताची सिच्युएशन इथं हीच आहे पहा. आत्ता आपण ब्रिक्स परिषदेची चर्चा करत असताना आपण काय पाहिलेलं आहे, तर इथे कोणते कोणते देश आहेत, ब्राझील आहे, रशिया आहे, एकच मिनिटदा पेन चेंज करेन, ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया आहे, चायना आहे आणि साऊथ आफ्रिका आहे, बरोबर. मग यामध्ये पहा ना तुम्ही
इथला जो चायना आहे, सीवाला जो चायना आहे तो काय आहे? मग चायनासोबत आपण उठतो बसतो व आता काय करणार आहोत आपण, RBIने प्रस्ताव दिल्यासारखं CBDC सेंट्रल बँक डिजिटल करन्सीमध्ये आपण जर देवाणघेवाण करत असू, चायनासोबत आणखीन आपण व्यापार जर वाढवणार असू, तर मग क्वाडचं रिलेव्हन्स इथं असणार आहे का? तर हाच मोठा इथं प्रश्न आहे पहा. ओके, त्यामुळे आजचं आता फक्त ही न्यूज प्रोग्रेसमध्ये आहे. आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही की उद्या भविष्य काय असेल. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये एक रात्र पण खूप काही सांगून जाऊ शकते आपल्यासाठी. ओके, मग थोडंसं थांबा, धीर धरा, मग पाहूयात याबद्दल पुढे कसं चर्चा वगैरे होईल यांची. ओके, त्याच्यानंतर पहा युरोपियन युनियनसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होईल का, याबद्दल पण चर्चा आहे. आता अगदीच थोडंसं थांबा, आणखीन 7 दिवस, 27 जानेवारी रोजी बैठक आहे. मग युरोपियन युनियनसोबत ज्यावेळेस बैठक होईल त्यावेळेस पाहूयात की आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल वगैरे तिथं काय निर्णय घेतले जातील. त्याच्यानंतर फ्री ट्रेड ॲग्रीमेंटबद्दल काय निर्णय तिथं होतील. ओके, त्यामुळे पहा इंटरनॅशनल रिलेशनची ही बातमी आहे. शक्य झालं तर तुम्ही हा आर्टिकल वाचून घेऊ शकता, पण याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते कालच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी केलेलं आहे. व ब्रिक्स आणि क्वाड समितीचं जे काय म्हणू शकता ॲनालिसिस होतं ते करायचं राहिलं होतं, जे की मी आता केलेलं आहे. पण इथून आपलं आणखीन एक महत्त्वाची जर गोष्ट सांगायची म्हटली, ज्यावेळेस ब्रिक्सचं महत्त्व वाढेल ना त्यावेळेस क्वाडचं महत्त्व कमी होईल, व ज्यावेळेस क्वाडचं महत्त्व वाढेल ना त्यावेळेस ब्रिक्सचं इथं महत्त्व कमी होणार आहे. कारण एकीकडे आपण चायनासोबत काउंटर पण करतो व दुसरीकडे जाऊन आपण चायनासोबत बोलत पण बसतो. म्हणजे एक चायना माझा बेस्ट फ्रेंड आहे व दुसरीकडे म्हणतो चायना माझा शत्रू आहे. हे थोडंसं कुठेतरी चुकत आहे. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये हाच पॉईंट आहे बेसिकली पहा. ओके, त्यामुळे पाहूयात. त्यानंतर अगदीच जे डोनाल्ड ट्रम्प हे आल्यानंतर प्रॉब्लेम्स जे त्याला आर्थिकरित्या होत आहेत त्या पण लवकरात लवकर दूर व्हावीत अशीच एक इच्छा आपण पण व्यक्त करूयात, म्हणजे त्यांना शहाणपण सुचावं एवढंच. बाकी त्यानंतर पहा तामिळनाडूची हायब्रिड पेन्शन स्कीम. आता अगदी ही पण स्कीम जी आहे ना ती आपण याच्यापूर्वी पाहिलेली आहे की तामिळनाडूने काय केलं आहे पहा. अगदी तुम्हाला एक डायलॉग माहीत असेल पहा की आधी इधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. अगदी तशा पद्धतीने पहा, जे ओल्ड पेन्शन स्कीम होती ते एकीकडे गेली, न्यू पेन्शन स्कीम एकीकडे गेली, व जे तमिळनाडू गव्हर्नमेंट आहे त्यांनी वेगळीच पेन्शन स्कीम आणलेली आहे. ओके, म्हणजे ते फक्त तमिळनाडूसाठी असणार आहे. मग यामध्ये क्युरी काय आलेली आहे पहा. आता ही जी तमिळनाडूची पेन्शन स्कीम आहे ती 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. त्यासोबतच पहा, जसं केंद्र सरकारने इथे शेअर मार्केटमध्ये तुम्हाला गुंतवणुकीसाठी वगैरे पैसे द्यावे लागतील असं त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे. अगदी स्टॅलिन यांनी पण तेच क्रायटेरिया ठेवलेला आहे. 10% रक्कम तुम्हाला तिथं कॉन्ट्रीब्यूट करावी लागणार आहे. पण तुम्हाला 12 महिन्याचं ॲनालिसिस केलं जाणार नाही. म्हणजे तुमचं रिटायरमेंट आहे पहा, यावर्षी जर तुमची रिटायरमेंट असेल तर तुमची यावर्षीची सगळे 12 महिन्याची जी पेमेंटचं ॲनालिसिस आहे ते केलं जायचं. मग त्या बेसिसवर तुम्हाला पहा जे युनियन गव्हर्नमेंट आहे ते पेन्शन देतं. पण MK स्टॅलिन यांनी तमिळनाडू पेन्शन स्कीममध्ये असं काहीच म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं की जे शेवटचा महिना असेल व शेवटच्या महिन्यामध्ये तुम्हाला जर तुमची जर सॅलरी 100 रुपये जर असेल तर तुम्हाला डायरेक्टली किती आम्ही देऊ, 50 रुपये तुमचं पेन्शन अशा स्वरूपात देणार आहोत असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. मग यामुळे पहिल्या 7 वर्षासाठी तर तिजोरीवर ताण पडणार नाही पहा, पण पुन्हा कदाचित त्या तिजोरीवर ताण पडू शकतं. ओके, तर हीच आहे पहा बेसिकली स्कीम. आता अगदीच MPSC आणि UPSCमध्ये ही स्कीम त्या पद्धतीने डायरेक्टली विचारली जाणार नाही. हां, पण फिजल डेफिसिटसाठी वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं की तमिळनाडूने पण अशी स्कीम काढलेली आहे. या संदर्भात ही स्कीम महत्त्वाची आहे, बाकी आवश्यकता नाही. म्हणजे तमिळनाडूची जसं MPSC देणार आहात ना तुम्ही महाराष्ट्र राज्याची, तसं तमिळनाडू PSC जर देणार असाल तर हे नक्कीच तुम्ही शिकून घ्या. पण आपल्यासाठी गरजेचं नाही, कारण अगदी आपण मराठी माध्यमातून करणार आहोत त्यामुळे हे स्किप केलं तरी चालेल. ओके, जे महत्त्वाचं होतं ते मी सांगितलेलं आहे. डन. इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.